हृदयानंद नाम आवडीन गातो विद्यानंद नाम तूच माझं राम तूच घन काम आवडीन गातो आवडीन गातो आवडीन गातो हृदयानंद नाम आवडीन गातो विद्यानंद नाम तूच माझं राम तूच घन काम और क्या तू जाता है
होय गोदावरीचा आठवा या कांदाचा हाड होईल या तुझ्या या पायदारी करून हार म्हणत आहे बस मंगळा कोसाचे काम सगळं करून सज्जा कोण सज्जा एवढंच ना आता तर तुझ्या कृष्णाला अंत काल्या कृष्णाला काहीतरी चमत्कार दिसतोय सारी गुरं सैरा महिना पळतायत म्हणजे काहीतरी मला वाटतं तिकडला गिरा दिसतोय आईकडला झोटी मधला खवील दिसतोय आपण कृष्ण देवाचा धावा करूया काय तर हे त्यांचे आपल्याला ठार मारतील कृष्ण धाव हे कोण विचारले महाबाहू अरे कैसी दत्ता इथे कशाला आहेस अरे काय तुला ठार मारायला काय आहे हो पाहतोस काय हो मारायला
याला दुसरा का अडकलाय त्याची झोपच उडवली चांगली. अरे पेंड्या, अरे सुरामा, हा देवा, तुझा तर मक्याचा बाजार आहे. हो देवा. कौलाने काटमाट करून मोठ्या प्रमाणे मक्याच्या बाजारासाठी त्यांच्या घरी लग्न केली. यामध्ये न जाता आपल्या गोकुळामध्ये झालं पाहिजे आणि ही कामगिरी तुमच्या दोघांवर सोबत आहे. ठीक आहे देव बाप्पा. येतोच मी. ए पेंड्या, देव बाप्पानी सांगितलेली कामगिरी तू ऐकलीस का? उद्या तर मथुरेचा बाजार कौलाने काटमाट करून मोठ्या प्रमाणे मथुरेच्या बाजारी जाणार आहे. याचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. मग चल जाऊया. पहाटेच्या प्रहाराला बाई कोकणा रे वला हिरा ताराणी मिळून चंद्रा सदा जाऊया मथुरेला. मथुरेच्या बाजाराला चला जाऊया मथुरेला. मथुरेच्या बाजाराला त्याला झोपणी ते गाई गडबडे राधेच्या भोजीला येते. गाई गडबडे राधेच्या भोजीला येते. होते
साऱ्या गवळणींचा घेऊन मेळा दादा जाते मी बाजाराला साऱ्या गवळणींचा घेऊन मेळा दादा जाते मी बाजाराला अरे गाडवा तुझी गडबड कोणाची गडबड अरे तुझी अरे आपल्या काय पेंड्या तुला सांगू आई चप्पल माझी सैरा वैरा गाय पळायला लागली काबू गाय माझी कपिला गाय सगळी सैरा वैरा पळायला लागली आता म्हटलं झालं काय अरे बघतो तर माझ्या वाड्याला आग लागली वाड्याला
ऐकना राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना गोकुळ स्वामी आई तिथे काना गोकुळ स्वामी आई तिथे काना राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना नक्की जा प्रवास शहरी होय महाराज होय कशाला चला जाऊया
भान तोडी मोठा घास मारू नकोस नाहीतर तो घास तुझ्या गाडीला अडकला किल झाला समजलास मामा तो घास पकडण्याची माझ्या अंगामध्ये शक्ती आहे काय म्हणा पोर मामा तो घास पचवण्याची माझ्या अंगामध्ये शक्ती आहे अरे कृष्ण तुझ्या अंगामध्ये एवढी शक्ती आहे ना मग हे कशाला गोडोला तुझी तयारी तुझ्या मामा बरोबर ठीक आहे अरे कृष्ण शेवटी तू माझ्या युद्धातून बाजूलास अरे कृष्ण चला पुरा पळून पडणारच कुठे कृष्ण जर आकाशामध्ये गेलास किंवा पाताळामध्ये गेलास तरी हा तुझा मामा तुला शब्दाच्या गप्पा पेटला आहे हा मला तुझ्या मामा मी पळालो नव्हतो यमाचे दरवाजे बंद होते ते खुला करण्यासाठी गेलो होतो काय म्हणे आपण मामा मी पळालो नव्हतो तुझ्या यमाचे दरवाजे बंद होते ते खुला करण्यासाठी गेलो होतो अरे पोरा यमाचे दरवाजे बंद